नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री कोचिंग क्लासेस नांदेड या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आजच्या तासाला आपण इयत्ता 5वी नवोदय मधील गणित विषयातील जो पाठ क्रमांक 3 आहे, अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया, या पाठातील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये आपण अपूर्णांक, या अपूर्णांकावर आधारित बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 क्रिया, त्याचबरोबर व्यवहारी अपूर्णांकामध्ये जे 3 प्रकार आहेत, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, हे 3 प्रकार, त्याचबरोबर अपूर्णांकांची तुलना, अशा विविध महत्त्वाच्या गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्याला या अपूर्णांकावर आधारित जे गणित आता या ठिकाणी आपण घेणार आहोत, ते सर्व गणित फक्त नवोदय पुरतेच मर्यादित नसून सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या अपूर्णांकावर बऱ्याचशा वेळा प्रश्न विचारले जातात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्यामुळे येणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील। एक ऑनलाईन एग्जाम घेणार आहोत। ती ऑनलाईन एग्जाम जर आपल्याला द्यायची असेल तर समोर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहून पाठवायचे आहे। आपल्याला व्हॉट्सअपच्या आधारे एग्जामची लिंक पाठवली जाईल। त्या लिंकच्या आधारे आपण ऑनलाईन पेपर देऊ शकता। या ठिकाणी जे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पहिला जो मुद्दा आहे अपूर्णांक, या अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करायचा याबद्दलचा सविस्तर अभ्यास आज आपण करणार आहोत। या सर्व मुद्द्यांमध्ये आपण सुरुवातीला अपूर्णांकाची बेरीज कशी करायची त्याबद्दलचा अभ्यास करू। बघा, बेरीज समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊ। 2/3 अधिक 3/4 ही बेरीज करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करायचा आहे। म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाचा अंश घ्या 2 गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद घ्या 4, इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह द्या। त्यानंतर दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 3 घेतला आपण आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार करणार आहोत। त्यानंतर छेदामध्ये म्हणजेच खाली आपण या छेदांचा गुणाकार मांडणार आहोत। मग कोणते छेद आहेत? 3 आणि 4। या ठिकाणी 3 गुणिले 4 लिहू आपण। ओके, बघा बेचोक किती झाले? 8 झाले आणि 3 त्रिक 9 आणि छेदामध्ये 3 चोक 12। या ठिकाणी 9 आणि 8 किती झाले? 17 झाले आणि छेदामध्ये 12। म्हणजेच 2/3 अधिक 3/4 या अपूर्णांकाची जी बेरीज आहे ती किती आलेली आहे? 17/12 आलेली आहे। या ठिकाणी जी आपण बेरीज केलेली आहे ती तिरकस गुणाकाराच्या आधारे केलेली आहे। परंतु बेरीज करत असताना बेरजेचा दुसरा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, म्हणजे दुसरी पद्धत एक घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला जर लसावी आणि मसावीचा जो पाठ आहे तो संपूर्णपणे जर समजलेला असेल तर आपण या ठिकाणी लसावीच्या आधारे अपूर्णांकांची जी बेरीज आहे किंवा वजाबाकी आहे ती अगदी सहजपणे करू शकतो। आता आपण हेच उदाहरण लसावीच्या आधारे कसं सोडवायचं ते पाहणार आहोत। बघा, 2/3 अधिक 3/4 या ठिकाणी जे उदाहरण आपण तिरकस गुणाकाराच्या आधारे सोडवलेलं आहे तेच उदाहरण आपण लसावीच्या आधारे या ठिकाणी सोडवणार आहोत। सुरुवातीला काय करायचं, जे काही अपूर्णांक दिले आहेत त्यांचा जो छेद आहे, या ठिकाणी 2 अपूर्णांक आहेत आणि 2 अपूर्णांकांचा 3 आणि 4 हे 2 छेद आहेत। ठीक आहे, मग या छेदांचा आपल्याला लसावी काढायचा आहे। बघा, या 2 संख्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणून त्यांचा जो गुणाकार असतो तोच त्यांचा लसावी असतो। म्हणजे या ठिकाणी 3 आणि 4 यांचा जो लसावी आहे तो किती आहे? 12 आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्यांचे जे छेद आहेत ते आपल्याला 12 करायचे आहेत। जो काही लसावी निघेल तो छेद आपल्याला या अपूर्णांकामध्ये करावा लागतो। ठीक आहे, मग या ठिकाणी या छेदांचा लसावी किती निघालेला आहे? 12 निघालेला आहे। मग या ठिकाणी आपल्याला 3 कोणत्या संख्येला गुणलं म्हणजे 12 येतील? बघा, 4 ला गुणावं लागेल, बरोबर आहे। मग या ठिकाणी जे छेदामध्ये ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने अंशामध्ये गुणा, म्हणजे या ठिकाणी आपण 4 ने गुणलं, मग इथे सुद्धा कितनं गुणावं लागेल? 4 नच गुणावं लागेल। त्यानंतर
दुसरा जो छेद आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा जो छेद आहे 4 आहे, या 4 न कितीला गुणावं म्हणजे 12 येतील, तर 3 ला गुणावं लागेल. ओके, मग या ठिकाणी छेदाला जर 3 ला गुणलं तर अंशाला पण कितीने गुणावं लागेल? 3 नेच गुणावं लागेल. ओके, बघा या ठिकाणी बेचोक 8 होतील आणि छेदामध्ये 3 चोक 12 होतील, अधिक 3 त्रिक 9 होतील आणि 4 त्रिक 12 होतील. जेव्हा अपूर्णांकांचे जे छेद आहेत ते जेव्हा सारखे होतील तेव्हा आपल्याला त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार करायची अजिबात आवश्यकता नाही. त्या छेदांपैकी फक्त एक छेद घ्यायचा आहे, म्हणजे या ठिकाणी छेद समान झालेत, मग या समान छेदांपैकी फक्त एकच छेद घ्यायचा आहे. या ठिकाणी बेरीज करायची नाही. बेरीज कशाची करायची? अंशांची बेरीज करायची. ओके, म्हणजे या ठिकाणी 9 आणि 8 किती झाले? मग 17 झाले आणि छेदामध्ये 12. बघा या ठिकाणी आपण तिरकस गुणाकाराच्या आधारे अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, त्याचबरोबर लसावीच्या आधारे अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, या दोन्ही प्रकारचे एक एक उदाहरण घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने बेरीज सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही ती बेरीज करू शकता. या ठिकाणी आपण बेरीज समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण घेणार आहोत. बघा, आपण बेरीज समजून घेण्यासाठी या ठिकाणी आणखी एक उदाहरण घेऊ. पाच अंश छेद 4 अधिक 3 अंश छेद 7. ओके, या ठिकाणी आपण जे उदाहरण घेतलेलं आहे ते उदाहरण आपण लसावीच्या आधारे सोडवणार आहोत. ओके, 4 आणि 7 यांचा जर तुम्ही लसावी काढला तर तो 28 निघेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 अंश छेद 4 जे आहेत या छेदाला कितीने गुणलं म्हणजे 28 येतील? 7 ने गुणावं लागेल. बरोबर आहे. मग छेदाला 7 ने जर गुणलं तर अंशाला पण 7 नेच गुणावं लागेल. ओके, त्यानंतर 3 अंश छेद 7 हा जो अपूर्णांक आहे यामध्ये जो छेद आहे 7, या 7 न कितीला गुणलं म्हणजे 28 येतील? 4 ला. ओके, मग छेदाला जर 4 ने गुणलं तर अंशाला पण कितीने गुणावं लागेल? 4 नच गुणावं लागेल. ठीक आहे. 5 7 किती होतात? 35 आणि छेदामध्ये 4 7 किती होतात? 28. बघा, अधिक 3 चोक किती झाले? 12 आणि 7 चोक किती झाले? 28. या ठिकाणी छेद समान झालेला आहे आणि जेव्हा छेद समान होतो तेव्हा आपल्याला फक्त अंशांची बेरीज करायची असते. म्हणजे 5 आणि 2 या ठिकाणी 7 होतात, 3 आणि 1 4 होतो. 28 आणि 28 अजिबात बेरीज करायची नाही, फक्त या ठिकाणी एक छेद घ्यायचा आहे दोन्हीपैकी, किंवा 3 अपूर्णांक असतील तर त्या 3 छेदांपैकी एकच छेद घ्यायचा आहे. या ठिकाणी आपलं उत्तर 47 अंश छेद 28 आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 47 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे हे जे उत्तर आलेलं आहे या उत्तराला म्हणजेच अंश आणि छेदाला कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. या ठिकाणी जर अंश आणि छेदाला भाग जात असेल तर आपण भाग देऊन त्या अपूर्णांकाचा संक्षिप्त रूप देखील करू शकता. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करायची त्याबद्दलचे 2 उदाहरणं घेतलेली आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी अपूर्णांकाची वजाबाकी घेणार आहोत. बघा, या ठिकाणी अपूर्णांकाची वजाबाकी समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. 3 अंश छेद 4 वजा 1 अंश छेद 5. ज्याप्रमाणे बेरीज केलेली आहे त्याचप्रमाणे आपण वजाबाकी देखील करणार आहोत. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकाराच्या आधारे आपण वजाबाकी करू. 3 आणि 5 यांचा गुणाकार करा. 3 गुणिले 5 या ठिकाणी मायनस आहे म्हणजे मायनसचं चिन्ह द्या. त्यानंतर 1 गुणिले 4. ओके, त्यानंतर छेदामध्ये छेदांचा गुणाकार करा. 4 आणि 5 यांचा आपण या ठिकाणी गुणाकार करू. 3 5 किती होतात? 15 वजा 4 1 4 आणि छेदामध्ये 4 5 20. या ठिकाणी 15तून 4 मायनस करा, 11 शिल्लक राहतील आणि छेदामध्ये किती राहतील? 20 राहतील. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण तिरकस गुणाकाराच्या आधारे वजाबाकी देखील करू शकतो. वजाबाकीनंतर आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा याबद्दलचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला गुणाकारासाठी आपण एक उदाहरण घेऊ. 2 अंश छेद 4 गुणिले 3 अंश छेद 4
या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे 2/4 गुणिले 3/4. या ठिकाणी आपल्याला अंशाचा आणि छेदाछेदांचा गुणाकार करावा लागेल. 2 आणि 3 चा गुणाकार किती येतो 2×6 आणि 4 आणि 4 चा गुणाकार किती येतो 4×4=16. या ठिकाणी बऱ्याच वेळा अतिसंक्षिप्त रूपावरती प्रश्न देखील विचारलेले असतात. आपलं जे उत्तर आलेलं आहे 6/16. जर आपण 6 आणि 16 ला 2 ने भाग दिला तर 2×6 आणि 2×8=16 म्हणजे आपलं उत्तर 3/8 येईल. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण काढलेल्या उत्तराला एकाच संख्येने भाग जात असेल अंश आणि छेदाला तर तो भाग दिल्यानंतर जे काही आपलं उत्तर मिळतं शेवटी त्याला आपण संक्षिप्त रूप म्हणू शकतो. यानंतर आपण गुणाकाराच्या नंतर भागाकाराचं एक उदाहरण घेऊ. भागाकारासाठी एक उदाहरण घेऊ आपण 5/4 भागिले या ठिकाणी 5/4 भागिले 2/3. हे उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला पहिला जो अपूर्णांक आहे तो जशास तसा लिहा 5/4. आता भागाकार करत असताना काय करायचं आपण भागाकाराच्या ऐवजी त्याचं रूपांतर गुणाकारात करायचं. ठीक आहे. भागाकाराचं रूपांतर कशात केलं आपण गुणाकारात केलं. आणि जेव्हा आपण गुणाकारामध्ये रूपांतर करतो तेव्हा जो दुसरा अपूर्णांक असतो तो जो अपूर्णांक आहे तो या ठिकाणी अंश वर जाईल आणि छेद खाली येईल. त्याला आपण गुणाकार व्यस्त म्हणतो. मग या ठिकाणी 2/3 न लिहिता 3/2 लिहावं लागेल. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे भागाकार करत असताना जो दुसरा अपूर्णांक आहे या दुसऱ्या अपूर्णांकाला गुणाकार व्यस्तामध्ये लिहिलेला आहे. आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर हा जो छेद आहे तो अंशाच्या ठिकाणी जातो आणि जो अंश आहे तो छेदाच्या ठिकाणी येतो. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण गुणाकारामध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की गुणाकार कसा करतात. अंशाचा आणि छेदाछेदाचा काय करायचा गुणाकार करायचा. म्हणजे 5 त्रिक किती होतात 15. 5 आणि 3 यांचा गुणाकार 15 आणि छेदामध्ये 4 आणि 2 यांचा गुणाकार करा 4×2 8. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने 15/8 हे 5/4 भागिले 2/3 या भागाकाराचं उत्तर आलेलं आहे. जर या ठिकाणी दोन्ही संख्यांना एखाद्या संख्येने भाग जात असेल तर तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. परंतु 15/8 या दोन्ही संख्यांना म्हणजे 15 आणि 8 ला अंश आणि छेदाला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून याचं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे 15/8. ठीक आहे. अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार घेतल्यानंतर आपण या ठिकाणी व्यवहार्य अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक या तीनही प्रकारांचा अभ्यास करू. या ठिकाणी आपण पहिला प्रकार घेणार आहोत अंशाधिक अपूर्णांक. ठीक आहे. अंशाधिक अपूर्णांक समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ 5/2. या ठिकाणी आपण वर जी संख्या असते तिला अंश म्हणतो आणि जी छेदामध्ये संख्या असते तिला जी खाली संख्या असते तिला आपण छेद म्हणतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी शब्दातच या अपूर्णांकाचा अर्थ दडलेला आहे. बघा अंशाधिक म्हणजे अंश अधिक असणारा अपूर्णांक म्हणजेच अधिक म्हणजे काय मोठा. बघा या ठिकाणी जो अपूर्णांक दिलेला आहे 5/2 यामध्ये जो अंश आहे 5 तो छेदापेक्षा कसा आहे मोठा आहे. बरोबर. मग ज्या अपूर्णांकामध्ये अंश मोठा असतो त्या अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो. ओके. त्यानंतरचा जो प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक. ठीक आहे. छेदाधिक अपूर्णांकामध्ये त्या अपूर्णांकाचा जर छेद मोठा असेल तर आपण त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक म्हणू शकतो. या ठिकाणी जर उदाहरण घेतलं तर 7/9 हे जे उदाहरण आहे ते छेदाधिक अपूर्णांकाचं आहे. कारण यामध्ये अंश 7 आहे आणि छेद किती आहे 9 आहे. म्हणजे अंशाच्या तुलनेमध्ये छेद कसा आहे मोठा आहे. ओके. मग जेव्हा छेद मोठा असतो तेव्हा त्या अपूर्णांकाला आपण छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो. त्यानंतरचा जो प्रकार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा. ओके. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. बघा या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकासाठी देखील आपण एक उदाहरण घेऊ 5.1/2 म्हणजे एक पूर्ण संख्या आणि
जी दुसरी संख्या आहे ती छेदाधिक अपूर्णांकाची संख्या असते। ठीक आहे, बघा या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये एक पूर्ण संख्या असते आणि जी दुसरी संख्या असते म्हणजे दुसरा जो अपूर्णांक असतो तो या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक असतो। हे दोन्ही मिळून जेव्हा एक अपूर्णांक तयार होतो तेव्हा त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात। बघा पूर्ण संख्या कोणती आहे 5 आणि छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे 1/2 म्हणजेच 5.1/2 हा जो अपूर्णांक आहे तो कोणत्या प्रकारचा अपूर्णांक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। ठीक आहे, व्यवहारी अपूर्णांकांच्या प्रकारानंतर जो शेवटचा मुद्दा आहे अपूर्णांकाची तुलना। या अपूर्णांकाच्या तुलनेमध्ये आपल्याला 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ज्याद्वारे आपण अपूर्णांकाची तुलना करू शकतो। तुलना म्हणजे काय तर लहान मोठेपणा। ठीक आहे, मग हा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी या ठिकाणी 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, ज्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो परंतु अंश भिन्न असतो त्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। मग या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ 9/8 आणि 5/8। आपण व्याख्या काय पाहिली की ज्या अपूर्णांकामध्ये छेद समान असतात, बघा या ठिकाणी छेद समान आहेत। ओके, तर ज्या अपूर्णांकात छेद समान असतात परंतु अंश भिन्न असतात, या ठिकाणी अंश भिन्न आहेत म्हणजे वेगळे आहेत, तर अशा अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर ज्याचा अंश मोठा, मग या ठिकाणी 9 हा अंश मोठा आहे तर मोठा अपूर्णांक कोणता होईल मग 9/8 आणि तो या चिन्हाने दर्शवतात। म्हणजेच 9/8 हा अपूर्णांक मोठा आहे 5/8 पेक्षा। ओके, त्यानंतरचा दुसरा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी या पहिल्या मुद्द्याच्या विरुद्ध आहे। म्हणजे या ठिकाणी छेद समान होते परंतु या दुसऱ्या मुद्द्यामध्ये जर अंश समान असतील आणि छेद भिन्न असतील, ठीक आहे, अंश समान असतील, आपण या ठिकाणी एक उदाहरणच घेऊ। ठीक आहे, 5/9 आणि 5/7 म्हणजे या ठिकाणी अंश सारखे आहेत परंतु छेद कसे आहेत भिन्न आहेत। मग या अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर जेव्हा अंश सारखे आणि छेद भिन्न असतात तेव्हा ज्यांचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी छेद लहान कोणता आहे 7 आहे म्हणजे 5/9 पेक्षा 5/7 हा जो अपूर्णांक आहे तो कसा आहे मोठा आहे। त्यानंतर तिसरा पॉइंट असा आहे की दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर अंशापेक्षा छेद 1 ने मोठा असेल तर दिलेल्या अपूर्णांकांपैकी ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक त्या सर्व अपूर्णांकांमध्ये मोठा असतो। मग या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ, बघा 3/4, त्यानंतर 5/6, त्यानंतर 8/9 या सर्व अपूर्णांकांमध्ये आपण जर पाहिलं तर अंशापेक्षा जो छेद आहे तो 1 ने मोठा आहे, बरोबर। मग जेव्हा अशा अपूर्णांक येतात अंशापेक्षा छेद 1 ने मोठा असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। ओके, सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांनंतर आपण पाठ क्रमांक 3 मधील नमुना प्रश्न घेणार आहोत। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे 6/10, 7/20, 27/50 आणि 19/25 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता। या ठिकाणी आपण सर्वांचे छेद अगोदर समान करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे तो ओळखण्यासाठी मदत होईल। बघा 10, 20, 50 आणि 25 या सर्वांचा जर आपण लसावी काढला, लसावी कशासाठी तर त्यांचा छेद समान करण्यासाठी। जसं आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान केला त्याचप्रमाणे या सर्वांचा जर आपण छेद समान केला तर आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक अगदी सहजपणे मिळणार आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण 10, 20, 50 आणि 25 या सर्वांचा जर लसावी काढला तर तो तुम्हाला या ठिकाणी 100 मिळेल। किती मिळणार आहे 100 मिळणार आहे। मग या ठिकाणी आपण सर्वांचा छेद 100 करू
25ला 4 ने गुणावं लागेल, तसंच अंशाला 4 ने गुणा, ठीक आहे। त्यानंतर हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकामध्ये 50ला 2 ने गुणावं लागेल, मग अंशाला सुद्धा 2 ने गुणावं लागेल, ओके। या ठिकाणी छेदाला 20 ने 5 ला गुणावं लागेल, तसंच अंशाला देखील 5 ने गुणावं लागेल। त्यानंतर 10 ला कितीने गुणावं लागेल, 10 ने गुणावं लागेल, म्हणजेच अंशाला सुद्धा 10 ने गुणावं लागेल। या ठिकाणी आपण आता जे नवीन अपूर्णांक मिळतात ते सर्व नवीन अपूर्णांक लिहून घेऊ। 6 आणि 10 यांचा गुणाकार करा, 60 होईल। 10 आणि 10 यांचा गुणाकार 100 होईल, बरोबर। त्यानंतर 7 35 आणि 20 100। त्यानंतर 27 दुणे 56 होतात आणि 50 दुणे 100 होतात, बरोबर। त्यानंतर 19 चौक 76 होतात आणि 25 चौक 100 होतात, ओके। म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जे सर्व अपूर्णांक दिलेले आहेत त्या सर्व अपूर्णांकांचे छेद समान केले। आणि आपण या अगोदर एक महत्त्वाचा पॉइंट पाहिलेला आहे की ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो, ओके। म्हणजे या ठिकाणी आपण जे अंश घेतलेले आहेत त्या अंशामध्ये सर्वात मोठा अंश कोणता आहे, मग 76 आहे, बरोबर। मग हा जो अपूर्णांक आहे तो कोणत्या अपूर्णांकासाठी आलेला आहे, 19/25। म्हणजेच या ठिकाणी आपण सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे म्हणू शकतो, 19/25, ओके। म्हणजे अशा पद्धतीने आपण जर त्यांचे छेद समान केले तर अगदी सहजपणे आपण सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे त्याचबरोबर सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे हे सहज शोधू शकतो, ओके। त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा काय दिलेला आहे, दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला 5/4 दिलेला आहे आणि त्यापैकी एक संख्या 5/6 दिलेली आहे। आपल्याला दुसरी संख्या शोधायची आहे। प्रश्न अगदी सोपा आहे। दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 5/4 आहे। या ठिकाणी आपण सध्याच्याला दोन्ही संख्यांमध्ये जागा रिकामी सोडणार आहोत। यांचा गुणाकार आपण मांडून घेऊ। सुरुवातीला बघा किती आहे, 5/4 आहे, ओके। दोन संख्यांचा गुणाकार आपण या ठिकाणी 5/4 मांडलेला आहे आणि त्या दोन संख्यांपैकी आपल्याला एक संख्या 5/6 दिलेली आहे, म्हणजे आपण या ठिकाणी 5/6 लिहू शकतो। गुणिले दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे आणि जी संख्या काढायची आहे त्या ठिकाणी आपण x लिहू। मग x ची किंमत काढायची आहे म्हणून x लिहा बरोबर 5/4 जशास तसे लिहा। बघा या ठिकाणी 5/6 हे गुणाकारात आहेत, बरोबरच्या जेव्हा पुढे जातील तेव्हा ते कशात जातील, भागाकारात जातील, म्हणजेच भागिले 5/6। आपण अपूर्णांकाचा भागाकार घेत असताना आताच पाहिलेला आहे की भागाकार असेल तर आपण गुणाकारामध्ये रूपांतर करू शकतो, म्हणजेच x बरोबर 5/4 भागाकाराचं रूपांतर गुणाकारात केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जो दुसरा अपूर्णांक असतो तो गुणाकार व्यस्त होत असतो, म्हणजेच 6 अंशाच्या ठिकाणी जातील आणि 5 छेदाच्या ठिकाणी। मग अपूर्णांक काय मिळेल, 6/5, ठीक आहे। आपण गुणाकारामध्ये आताच पाहिलेलं आहे की अंशाचा आणि छेदाचा गुणाकार आपण करू शकतो। त्याचबरोबर जर भागाकार पद्धतीने काही संख्या कटत असतील तर त्या संख्या आपण या ठिकाणी कट करू शकतो। जसं 5 आणि 5 यांना 5 ने भाग जातो, 5 × 5 5 × 5। त्यानंतर 4 आणि 6 ला 2 ने भाग जातो, 2 × 4 2 × 6, ठीक आहे। मग या ठिकाणी आपल्याला कोणत्या संख्या मिळतील, 1 आणि 3 यांचा गुणाकार करा, 3 × 3, 2 आणि 1 चा गुणाकार करा, 2 × 2। म्हणजेच आपल्याला जी दुसरी संख्या मिळालेली आहे ती किती आहे, 3/2। अगदी सहजपणे आपण त्याचं उत्तर काढू शकतो। बघा त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे, 1.19/40 अधिक 3/8 वजा 1.17/20। हा प्रश्न सोडवत असताना सर्वात अगोदर आपण जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत त्यांचं अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आणि अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे। छेदाने या पूर्ण संख्येला गुणायचं आहे, म्हणजे 40 × 40 आणि या संख्येमध्ये म्हणजे या गुणाकारामध्ये वरचा जो अंश आहे तो अंश मिळवायचा आहे, म्हणजे 40 × 40 आणि 40 आणि 19 किती झाले, 59 झाले, बरोबर।
म्हणजे 59 छेदामध्ये 40 राहतील। त्यानंतर 3/8 जशास तसे लिहा, वजा आपण 1.17/20 चा देखील अपूर्णांक तयार करणार आहोत। बघा या ठिकाणी 20 × 20, 20 आणि 17 किती झाले? 37 झाले। 37 छेदामध्ये 20। ओके, या ठिकाणी आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे सुरुवातीला अपूर्णांकात रूपांतर करून घेतलेले आहे। या ठिकाणी आपण आता सर्वांचा छेद समान करू, म्हणजे आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करता येईल। बघा 40, 8 आणि 20 यांचा जर तुम्ही लसावी काढला तर तो 40 निघेल। या ठिकाणी मी तुम्हाला लसावी काढून दाखवतोय। 40, 8 आणि 20 यांचा आपण लसावी काढू। 4 ने भाग जाईल, बरोबर। 4 × 1 = 4, 4 0 0, 4 2 = 8, 4 5 = 20, 5 ने भाग जाईल आता, 5 2 = 10, 2 ला भाग जात नाही, 2 जशास तसे लिहा, 5 1 5, त्यानंतर 2 ने भाग द्या, बे 1 बे, बे 1 बे, 1 ला 1, म्हणजे 4 5 20 आणि 20 दोन्ही किती झाले? 40। म्हणजे या ठिकाणी 40, 8 आणि 20 यांचा जो लसावी आहे तो किती निघालेला आहे? 40 निघालेला आहे। आणि या ठिकाणी अगोदरच 40 आहे, त्यामुळे या अपूर्णांकाला आपल्याला काहीही करायचं नाही। तर दुसरा जो अपूर्णांक आहे त्याचा छेद 8 आहे, याला 40 करण्यासाठी 5 ने गुणावं लागेल, बरोबर। मग छेदाला 5 ने गुणल्यावर अंशाला पण 5 ने गुणा। त्यानंतर 37/20 हा जो अपूर्णांक आहे यामध्ये छेद 20 आहे, या 20 ला 40 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल। मग अंशाला सुद्धा कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल, बरोबर। या ठिकाणी बघा 59 छेदामध्ये 40 अधिक 3 5 15 आणि 8 5 40 वजा 37 चा आणि 2 चा गुणाकार करा, बे 7 14 ला 4, हातचा आला 1, बे 3 6 आणि 1 7, ठीक आहे। त्यानंतर 20 दोन्ही किती होतात? 40। बघा या ठिकाणी आपण अपूर्णांकांचे छेद समान केलेले आहेत। आता आपण यांची सुरुवातीला बेरीज करू। 9 आणि 5 14 होतात, 14 ला 4, हातचा आला 1, 1 आणि 5 6 झाले, 6 आणि 1 7 होतील। छेदामध्ये 40 आणि 40 यापैकी एक छेद घ्यायचा आहे, कोणताही 40 घेतला आपण, वजा 74/40। बघा या ठिकाणी वजाबाकी करत असताना छेद समान आहेत, म्हणून या ठिकाणी आपण 40 घेतले। 74 मधून 74 काढा, 0 राहतील। या ठिकाणी अंशाच्या ठिकाणी 0 आलेले आहेत आणि छेदाच्या ठिकाणी 40 आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की भागाकाराच्या नियमानुसार जर अंश 0 असेल आणि छेद जर 40 असेल, म्हणजे आपण कोणत्याही संख्येने जर 0ला भागलं तर या ठिकाणी शेवटी त्याचं उत्तर किती येणार आहे? 0 येणार आहे। म्हणून ही जी दिलेली पदावली आहे या पदावलीचं उत्तर किती आलेलं आहे? 0 आलेलं आहे। ओके, नमुना प्रश्नामध्ये या ठिकाणी शेवटचा प्रश्न दिलेला आहे। बघा या ठिकाणी चौकटी कंस दिलेला आहे आणि त्यामध्ये एक छोटा कंस आहे। 2/3 अधिक 4/9 चे 3/5 भागिले 1.2/3 गुणिले 1.1/4 वजा 1/3। प्रश्न जरी मोठा दिसत असेल तरी आपण स्टेप बाय स्टेप जर प्रश्न सोडवला तर तो प्रश्न अगदी सोपा आहे। या ठिकाणी जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये चा, ची, चे अशा प्रकारचा एखादा शब्द येईल, चा, ची किंवा चे, तेव्हा आपण या शब्दांसाठी नेहमी गुणाकाराचं चिन्ह वापरायचं आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आपण चा, ची, चे यापैकी चे हा शब्द आलेला आहे, हे अक्षर आलेलं आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह वापरणार आहोत। ओके, मग या ठिकाणी आपण सुरुवातीला ती पदावली लिहून घेऊ। 2/3 अधिक 4/9 चे या ठिकाणी गुणाकार लिहू, 3/5 भागिले, बघा या ठिकाणी आपण जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत त्यांना आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ। 3 1 3, 3 आणि 2 किती झाले? 5 आणि छेदामध्ये 3 गुणिले 4 1 4, 4 आणि 1 किती झाले? 5, 5 छेदामध्ये 4 वजा 1 छेदामध्ये 3, ठीक आहे। बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला छेद समान करू आणि नंतर त्यांची बेरीज करू। आता या ठिकाणी आपण बेरीज करण्यासाठी 3 आणि 9 यांचा जर तुम्ही लसावी काढला तर तो तुम्हाला 9 मिळणार आहे, म्हणून आपण
या ठिकाणी 4/9 या अपूर्णांकामध्ये अगोदरच छेदामध्ये 9 आहे, त्यामुळे या ठिकाणी गुणाकार करायची आवश्यकता नाही। पण या ठिकाणी 2/3 मध्ये छेद 3 आहे, या 3 ला आपण 9 करण्यासाठी 3 ने गुणावं लागेल, तसेच अंशाला देखील 3 ने गुणावं लागेल। ठीक आहे, मग काय होईल पहा, 2 त्रिक किती होतात, 6 होतात आणि 3 त्रिक 9 अधिक 4/9 ओके, गुणिले आता आपण 3/5 लिहिल्यानंतर भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की गुणाकारामध्ये रूपांतर केल्यानंतर हा जो अपूर्णांक असतो तो गुणाकार व्यस्त होत असतो। मग या ठिकाणी आपण 3 अंशाच्या ठिकाणी आणि हे 5 छेदाच्या ठिकाणी लिहिणार आहोत, म्हणजेच 5/3 याचा गुणाकार व्यस्त 3/5 लिहिलेला आहे, बरोबर। गुणिले 5/4 वजा 1/3 या ठिकाणी 2 वेळा गुणाकार आहे, 3/5 गुणिले 3/5 गुणिले 5/4 या ठिकाणी आपण तिरकस भागाकाराच्या आधारे या ठिकाणी संख्या कट करू शकतो। बघा 5 1 5 त्यानंतर हे 5 1 5 ओके। आता आपण आणखी कोणती संख्या कट करू शकतो पहा, तर या ठिकाणी आपण अगोदर बेरीज करू। आता छेद समान आहेत म्हणून 6 आणि 4 किती होतात, 10 छेदामध्ये 9, कारण छेद समान असताना आपण एक छेद वापरत असतो, गुणिले आता आपण अंशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करू। 3 गुणिले 3 किती झाले, 3 त्रिक 9, 9 गुणिले 1 किती होतात, 9, 9 1 9 ठीक आहे। 5 1 5 5 किती होतात, 20 होतात, वजा 1/3 ओके। त्यानंतर आपण या ठिकाणी गुणाकार करणार आहोत। बघा 9 1 9 9 1 9 10 1 10 10 2 20 आपण गुणाकारामध्ये तिरकस भागाकाराच्या आधारे या ठिकाणी संख्यांना संक्षिप्त रूप दिलेलं आहे। या ठिकाणी काय उत्तर येतं बघा, आता 1 गुणिले 1 त्याचं उत्तर येईल 1 आणि 1 गुणिले 2 यांचं उत्तर येईल 2। या ठिकाणी वजा आहे 1/3। बघा शेवटी वजाबाकी आलेली आहे आणि या वजाबाकीसाठी 2 आणि 3 यांचा तुम्हाला लसावी काढावा लागेल, तो लसावी 6 निघेल, म्हणजेच यांचा छेद समान करण्यासाठी आपल्याला त्यांचा छेद किती करावा लागेल, 6 करावा लागेल। त्यासाठी 2 ने 3 ला गुणावं लागेल, छेदाला जर 3 ने गुणलं तर अंशाला देखील कितीने गुणायचं, 3 नेच गुणायचं। या ठिकाणी 1/3 मध्ये 3 ने 2 ला गुणावं लागेल, म्हणजेच अंशाला पण कितीने गुणावं लागेल, 2 ने गुणावं लागेल। मग आता नवीन अपूर्णांक कोणते मिळतील आपल्याला, 3 1 3 आणि 2 त्रिक 6 वजा 2 1 2 आणि 2 त्रिक 6। बघा छेद समान झालेले आहेत, बरोबर। मग समान छेदापैकी एक छेद वापरा आणि 3तून 2 गेले, बघा 3तून 2 गेले, किती राहिले, 1 राहिलं। म्हणजे अशा पद्धतीने ही जी पदावली दिलेली आहे या पदावलीचं उत्तर आपलं किती आलेलं आहे, 1/6। गणित थोडंसं मोठं आहे, 2-3 वेळेस प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला अगदी सहजपणे ते समजून जाईल।